सातारा जिल्ह्यातील अर्जुनी पुनर्वसन येथील अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच तथा उपसरपंच यांची शासनाकडे मागणी। 4 डिसेंबरपासून होणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे अंगणवाडी त्वरित सुरू करण्याची मागणी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज दिनांक 3/1/2023 ला अंगणवाडीला ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसन येथील अंगणवाडीला भेट दिली असता अंगणवाडीला कुलूप लावलेला होता आणि 4 डिसेंबरपासून बेमुदत संप म्हणून असा लिहिलेला होता। पण ग्रामपंचायतची स्थापना सरकारने याच्यासाठी केली आहे की गरिबांच्या मुलांना राखण्यासाठी किंवा त्यांना बघण्यासाठी पण आणि त्यांना पोषण आहार मिळावा, त्यांना कुपोषित राहू नये यासाठी निर्मिती करण्यात आली। पण यांच्या मागण्या त्यांच्या पगारवाढीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी 1 महिन्यापासून संपावर गेलेल्या आहेत, पण सरकारने याकडे काही लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे आमच्या गावातील गरीब मुलं ही वन इकडे तिकडे भटकत आहेत, तरी सरकारने याकडे लक्ष देऊन अंगणवाडीच्या चालू करण्याची व्यवस्था करण्यात यावी। बस आमच्याकडे सरपंच चेतन रागोटे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि मी उपसरपंच शेषराज रामटेके असे सर्वजण योजना भेट दिली असता बंद दिसलेला आहे, तरी शासनाने लवकरात लवकर यावर न्याय देण्यात यावा। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।